आणि आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। डान्स बार सुधारणा विधेयक 2026 हे विधानसभेत मंजूर करण्यात आलं। मात्र तरी सुद्धा तिकडे नवी मुंबईमध्ये सर्रासपणे नियमांचं उल्लंघन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। डान्स बार देखील अद्यापही त्या ठिकाणी सुरूच आहे। लोकशाही मराठीनं या सगळ्याचा आता रियालिटी चेक केलेला आहे, त्यामुळे धक्कादायक वास्तव आता समोर आलंय। नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील झोन 1 येथील व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत। टीव्हीच्या स्क्रीनवर जे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय ते व्हिडिओ लोकशाही मराठीच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेले आहेत। कोपरखैरणे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्वागत डान्स बार मधील हा व्हिडिओ आता समोर आलाय। तर दुसरा सुद्धा एक व्हिडिओ समोर आलाय, तो झोन 1 येथील कामोठे मधील हुक्का पार्लरचा आहे। डान्स बार विरोधी विधेयक दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करण्यात आलं असलं तरी सर्रासपणे नियमांचं उल्लंघन महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या उपनगरामध्ये सुरू असल्याचं धक्कादायक चित्र आता समोर आलंय। नवी मुंबईमध्ये कायदा नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं देखील आता या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। नवी मुंबई पोलीस प्रशासनाचे या सर्व गोष्टींना अभय आहे का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। तर हे दोन्ही व्हिडिओ आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत। हे दोन्ही व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय, त्यामुळे निश्चितच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। आकांक्षा देशमुख आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। आकांक्षा, आपण पाहतोय एका बाजूला विधानसभेत डान्स बार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं, मात्र नवी मुंबईमधील हे चित्र आता लोकशाही मराठीनं समोर आणलेलं आहे। शुभम, खरं तर डान्स बार सुधारणा विधेयक जे विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे, मात्र दुसरीकडे नवी मुंबईतील धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे, ते म्हणजे सर्रासपणे नियमांचं उल्लंघन करून डान्स बार हे सुरू आहेत। आपल्याकडे जे व्हिडिओ आलेले आहेत ते नुकतेच लेटेस्ट व्हिडिओ आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं असेल, ज्या बारबाला आहेत त्या ठिकाणी डान्स करताना अश्लील हावभाव करताना आपल्याला पाहायला मिळतंय। लोकशाही मराठीने हा रियालिटी चेक केलेला आहे आणि त्यामध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। एका स्क्रीनवर जर आपण व्हिडिओ पाहिला असेल तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील झोन 1 येथील कोपरखैरणेचा स्वागत डान्स बार यामधला जे व्हिडिओ आहे त्यामध्ये अश्लील हावभाव आपल्याला पाहायला मिळतात। आणि दुसरा व्हिडिओ आपण पाहतोय तो झोन 3 येथील कामोठे मधील हुक्का पार्लरचा आहे आणि हा हुक्का पार्लर देखील दिवसाढवळे सर्रासपणे नियमांचं उल्लंघन करून सुरू आपल्याला पाहायला मिळते। फक्त डान्स बार असतील, हुक्का पार्लरच नाही तर या ठिकाणी गुटख्याचं रॅकेट देखील मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये आहे। केपी या नावाने एक व्यक्ती आहे, तो गुटख्याचा रॅकेट हा हाताळत असल्याचं पाहायला मिळतंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये आपण अनेक वेळा अशा गोष्टी उघड केलेल्या आहेत। एकीकडे विधानसभेमध्ये हा विधेयक डान्स बार सुधारणा विधेयक सत्ताधारी मांडतात, विरोधक मांडतात आणि तो मंजूर देखील होतोय। मात्र दुसरीकडे नवी मुंबईमध्ये मात्र सर्रासपणे नियमांचं उल्लंघन करून पोलिसांच्या वरदहस्तामुळेच कदाचित हे सर्व सुरू असल्याचा आरोप आता वारंवार केला जातोय। कारण अधिवेशनमध्ये कोणत्याही प्रकारचे हे जे डान्स बार आहेत ते बंद नव्हते, सर्रासपणे सुरू करण्यात आले होते। त्यामुळे नवी मुंबईत कायदा नियम आणि धाब्यावर बसवले जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। नवी मुंबई पोलीस प्रशासनाच्या या गोष्टींवर अभय आहे का, असा देखील आता सवाल उपस्थित केला जातोय। त्यामुळे संपूर्ण हे व्हिडिओ आता आपल्याकडे या आपल्या स्क्रीनवर आणि लेटेस्ट व्हिडिओ आताचे हे पाहायला मिळतात। शुभम, अगदी आकांक्षा, आपण पाहतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून सातत्यानं जे नवी मुंबईसह परिसरामध्ये मुंबईच्या उपनगरामध्ये जे अवैध धंदे सुरू आहेत, अवैध पद्धतीनं डान्स बार चालवले जातात, हा मुद्दा लोकशाही मराठीनं सातत्यानं उचलून धरलेला आहे। त्यानंतर विधान भवनामध्ये या संदर्भातली चर्चा देखील झाली आणि त्यानंतर डान्स बार सुधारणा विधेयक हे आता मंजूर देखील करण्यात आलं। तरी देखील म्हणजे एका बाजूला सरकार प्रयत्न करतंय, मात्र पोलीस सरकारचं ऐकत नाहीये, हीच वस्तुस्थिती म्हणायची का? खरं तर गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून आपण सातत्याने असे व्हिडिओज असतील जे कायद्याचं नियमांचं पालन करून जे सर्रासपणे सुरू आहे त्यांचा आपण विरोध केलेला आहे, ते व्हिडिओ समोर आणलेले आहेत। मात्र एकीकडे विधानसभेमध्ये हा कायदा मंजूर केला जातो, लोकशाहीच्या बातम्यांना किंवा आपण जो स्टोरी करतो त्यांना यश मिळताना पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे नवी मुंबईमध्ये मात्र सर्रासपणे नियमांचं उल्लंघन केलं जातंय। नियमांचं उल्लंघनच नाही तर जे मंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे का जे कोणी नियमांचं उल्लंघन करेल
असेल अगदी. त्यांचं जे लायसन्स असेल ते रद्द केलं जाईल असं सांगितलं असताना देखील नवी मुंबई पोलीस आयुक्त असतील किंवा पोलीस प्रशासन हे सर्व नियम का फॉलो करत नाही? कारण जर पोलिसांनी ठरवलं तर हे सर्व धंदे बंद निश्चित. करू शकतात, अगदी. मात्र असं कोणतंही होत नाही आहे आणि त्यामुळेच हे सर्व अगदी. आपल्याला समोर आणावं लागते. आपल्यापर्यंत जर या व्हिडिओ पोहोचत असतील तर मग नवी मुंबई पोलीस आयुक्त असतील, पोलीस प्रशासन असेल त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही? त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे ती वारंवार संशयास्पद या अगदी. ठिकाणी पाहायला मिळते. आकांक्षा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद.